नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरम मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. डिपार्टमेंटल सीडीपीओ या परीक्षेसाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांवर आधारित आयोगाचेच प्रश्न आपण पाहतो. पहिला भाग आपण पाहिलेला आहे. आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत. या दुसऱ्या भागामध्ये आयोगाचेच प्रश्न आपण सोडवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा असतो की आपल्याला सिलेबस ओरिएंटेड राहायचं आहे आणि सिलेबसला घेऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे. सिलेबसच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाहीये. हा जो सिलेबस आहे हा पेपर क्रमांक 2 आपण फोकस केलेला आहे, कारण यावर कायदे नियम जे काही असेल हा आपला 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा हा पेपर असणार आहे. लक्षात घ्या, 100 प्रश्न आणि 200 गुणांचा हा पेपर असणार आहे, पेपर क्रमांक 2. आणि पेपर क्रमांक 1 जो आहे तो सुद्धा 100 प्रश्नांचा 200 गुणांचा. यामध्ये 50-50 वेटेज असण्याची शक्यता आहे. त्यामध्ये शासनाशी संबंधित निवडक कायदे व संस्था 50 प्रश्न आणि मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान 50 प्रश्न. या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण ही जी बॅच सुरू केलेली आहे या बॅच मध्ये आपला संपूर्ण भर पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 1 मधील कायदे नियम यावर आधारित असणार आहे. तरी सुद्धा हा जो पोर्शन आहे त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी या सगळ्या घटकांवर आधारित सराव प्रश्न आपल्या संपूर्ण पेपर्स मध्ये असणार आहेत. सोबतच इतिहास, भूगोल आणि सोबतच चालू घडामोडी हा जो पोर्शन आहे किंवा इंग्रजी आणि आपले मराठीचं जे वोकॅबचं जो सेक्शन आहे त्यासाठीच्या आम्ही जे जे शक्य आहे त्या गोष्टी ज्या आहेत आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या, ठीक आहे. आणि सोबतच मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही सुद्धा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान या घटकासाठी 50 प्रश्नांची तयारी करण्यासाठी आयोगाचेच प्रश्न तुम्ही जास्त प्रमाणभूत मानायला पाहिजे. आणि त्यासाठी साधारणतः जर तुम्ही एमपीएससीच्या गट ब आणि क पूर्व परीक्षेतील जो काही ठोकळा असेल किंवा तुमच्याकडे जे काही प्रश्नपत्रिका असतील तेच आधारभूत मानून त्यात जर तुम्ही वारंवार गेलात तर तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज पडणार नाही आहे. ओके, आता आपण सिलेबस मध्ये जे नोट्स सुद्धा अपलोड करत आहोत पीडीएफ स्वरूपात. आणि हे तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की पीडीएफ नोट्स जे आहेत आम्ही तुम्हाला घरपोच पाठवणार आहोत. तर ही जी काही सुविधा आहे तुम्हाला 15 डिसेंबर नंतर, म्हणजे आता आम्ही 15 डिसेंबर पासून स्टार्ट करणार आहोत आणि ते 30 डिसेंबर पर्यंत आज रोजी ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना ते घरपोच मिळणार आहेत. आणि त्यानंतर जे नोट्स आहेत ते तुम्हाला तुमच्याकडे असतील, लाईव्ह लेक्चर्स चालू राहतील, त्यासोबतच रेकॉर्डेड सेशन सुद्धा अपलोड होतील. सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे टेस्ट पेपर दिनांक 4 जानेवारी पासून आमचं नियोजन आहे की 4 जानेवारी पासून आपण टेस्ट पेपर जे आहेत संपूर्ण सिलेबसवर आधारित ओके हे आपण घ्यायला सुरुवात करणार आहोत. हे का घ्यायला सुरुवात करणार आहोत? कारण आपण परीक्षा जरी लवकर झाली तरी सुद्धा तयार असायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे की संपूर्ण सिलेबसवर आपलं लक्ष असायला पाहिजे. ओके, टू द पॉइंट. आता मुद्द्याला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय विचारला आलेला होता बघा, की स्वीयत्तर सेवेतील बदली केव्हा अनुज्ञेय नसते. लक्षात घ्या, पदग्रहण अवधीचा जो नियम आहे त्या संदर्भातला स्वीयत्तर सेवा पदग्रहण अवधी. तर स्वीयत्तर सेवेतील बदली केव्हा अनुज्ञेय नसते असं म्हटलेलं आहे. आपल्याला प्रश्न वाचत असताना सुद्धा ही परीक्षा एकतर ऑनलाईन फॉर्म कम्प्युटर बेस होईल किंवा ती ऑफलाईन मोडमध्ये. कारण मला तरी असं वाटतं की ही कम्प्युटर बेसच होणार आहे. कारण यामध्ये उमेदवारांची संख्या किती आहे यावरून ते डिपेंड करतं की ती ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल. कुठल्याही पद्धती नव्हते आपण जो टेस्ट पेपर घेणार आहोत तो ऑनलाईन आणि ऑफलाईन, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा कम्प्युटर किंवा ऍपवर सोडवता येईल. त्यासोबतच तुम्हाला पीडीएफ सुद्धा त्याची डाउनलोड करून जे आहे ते प्रिंट आउट घेता येईल अशी सुविधा आम्ही तुम्हाला देणार आहोत. ओके, स्वीयत्तर सेवेतील बदली केव्हा अनुज्ञेय नसते. आता बघा, बदली झाल्यानंतर पार पाडावयाची कर्तव्य ही सार्वजनिक कारणास्तव एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने पार पाडली पाहिजेत अशा स्वरूपाची जर असतील, लक्षात घ्या, बदली झाल्यानंतर जर पार पाडायची जी काही कर्तव्य आहे ती सार्वजनिक कारणास्तव एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने पार पाडली पाहिजेत अशा स्वरूपाची असतील तेव्हा. नंबर 2, बदली होणारा स्थायी किंवा अस्थायी शासकीय कर्मचारी बदलीच्या वेळी राज्याच्या एकत्रित निधीतून वेतन दिले जाणारे पद धारण करीत असेल तेव्हा. या 2 कंडिशन दिलेल्या आहेत, अ आणि ब. याच्यामध्ये योग्य उत्तर काय, तर दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. का बरोबर आहेत? कारण नियम क्रमांक आपल्याला 35 काय सांगतो, तर स्वीयत्तर सेवेतील बदली केव्हा अनुज्ञेय नसते. त्यामध्ये त्यांनी 2 कंडिशन्स दिलेल्या आहेत. एक, बदलीनंतरची कर्तव्य जी आहे ती सार्वजनिक कारणास्तव शासकीय कर्मचाऱ्यानेच पार पाडण्यासारखी असणं आवश्यक. दुसरी गोष्ट आहे की बदली होताना कर्मचारी जो आहे हा एकत्रित निधीतून वेतन मिळणारे पद धारण करीत असणं गरजेचं आहे. सो हे 2 कंडिशन जे आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके, म्हणजे बघा इथे ते दिलेलं आहे, थोडंसं विस्ताराने हे स्टेटमेंट दिलेलं आहे. आपण नोट्स करत असताना सुद्धा काय केले, कीवर्ड्स मध्ये ते सहज लक्षात राहावं. सपोज त्यात एखादा मुद्दा आहे तर तो बोल्ड केलेला आहे. ही राजपत्राची भाषा ती गाडलेली आहे. कारण काय होतं की आपल्याला फोकस जे आहे ते करता आलं पाहिजे, रिव्हिजन करता आले पाहिजे, नियमांचे क्रमांक लक्षात ठेवता आले पाहिजेत, म्हणून आपण त्याला हायलाइट केलं आहे. दुसरा प्रश्न जो बघा 52 प्रश्न जो होता,
दिनांक रिकामी जागाच्या शासन निर्णयान्वये 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर, लक्षात घ्या तारीख 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर प्रथमच शासकीय सेवेत हजर होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना ओके लागू करण्यात आली. तर त्यांनी काय विचारले, तारीख विचारलेली आहे. कशाची, तर शासन निर्णयाची. ओके, तर शासन निर्णयाची तारीख काय आहे, तर 31 ऑक्टोबर 2005 चा जो शासन निर्णय आहे त्यानुसार 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर प्रथमच जे शासकीय सेवेत हजर होणारे कर्मचारी आहेत त्यांना नवी परिभाषित, ज्याला आपण अंशदायी निवृत्ती वेतन योजना जी आहे म्हणतो, ती लागू करण्यात आली आहे. तारीख विचारतात. ही फॅक्टची एक्झाम आहे, लक्षात घ्या. फॅक्ट आपल्याला फार महत्वाचे आहे, त्यासाठीच आपण सराव प्रश्नांच्या माध्यमातून जास्तीत जास्त हे कव्हर करत आहोत. आणि दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे एमसीक्यू जे आहेत, जे आयोगाचे जे एमसीक्यू पीवायक्यू ज्याला आपण म्हणूया, तेही घेत आहोत. ओके, पुढील विधानास कोणता पर्याय बरोबर आहे असा प्रश्न विचारलाय बघा. पुढील विधानास शासकीय कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी अधिक पदावर धारणाधिकार असण्यावर कोणते निर्बंध आहेत. लक्षात घ्या, धारणाधिकार असण्यावर कोणते निर्बंध आहेत. आपण सेवेच्या सर्वसाधारण शर्ती हा नियम पाहिलेला आहे. जवळपास आपण तो 3 भागात पाहिलाय, त्याच्यावरचे पीवायक्यू पण घेतलेत आणि आपण सराव प्रश्न पण घेतलेले आहेत. तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लक्षात घ्या, 2 किंवा त्याहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांची, म्हणजे इथे काय बोललेलं आहे, 2 व्यक्तीच्या बाबतीत बोललेलं आहे, लक्षात घ्या. ओके, 2 पर्सनच्या बाबतीत 2 किंवा त्याहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांची एकाच स्थायी पदावर, म्हणजे पद हे काय असतंय, तर हे खुर्चीचं जे आहे एक पदावर एकाच वेळी कायम नियुक्ती करता येत नाही. 100% बरोबर. दुसरं आहे बघा, शासकीय कर्मचाऱ्याची एकाच वेळी 2 किंवा त्याहून अधिक स्वतंत्र व स्थायी पदावर, म्हणजे इथे काय आहे, एक व्यक्ती आहे आणि पद किती आहे, तर पद 2 आहे. ओके, तर पदावर कायम नियुक्ती करता येत नाही. एकाच शासकीय कर्मचाऱ्याची 2 किंवा त्याहून अधिक स्वतंत्र व स्थायी पदावर कायम नियुक्ती करता येत नाही, हे पण बरोबर आहे. ज्या पदावर दुसऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचा धारणाधिकार आहे, लक्षात घ्या, ज्या पदावर दुसऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचा धारणाधिकार आहे अशा पदावर शासकीय कर्मचाऱ्याची कायम नियुक्ती करता येत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ओके, म्हणजे जो पहिल्या विधानाला आणि दुसऱ्या विधानाला जो आहे तो पूरक आहे. तर तीनही स्टेटमेंट जे आहे त्याच्यामध्ये जे आहे ते बरोबर आहे. तर वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, हे आपण धारणाधिकार या सेवेच्या सर्वसाधारण शर्तीमध्ये पाहिले की सावध नियुक्ती पदासह ज्या स्थायी किंवा अस्थायी पदावर शासकीय कर्मचाऱ्याची कायमपणे नियुक्ती केलेली असेल असे स्थायी पद कायमपणे धारण करण्याचा हक्क, मग असा हक्क जो आहे तो तात्काळ निर्माण होऊ दे किंवा त्या पदावरील अनुपस्थितीच्या किंवा 1 किंवा त्याहून अधिक कालावधी संपल्यावर निर्माण होऊ दे, त्याला आपण धारणाधिकार म्हणतो. आता शासकीय कर्मचाऱ्याचा एकाच वेळी अधिक पदांवर धारणाधिकार असण्यावर निर्बंध जो आहे तो नियम क्रमांक 21 आपल्याला असं सांगतो. हा व्याख्येचा जो क्रमांक आहे 30 लक्षात घ्या. तर 2 किंवा त्याहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी एका पदावर, मग ते स्थायी किंवा अस्थायी असू दे, धारणाधिकार असणार नाही. दुसरं हे शासकीय कर्मचारी एकाच वेळी 2 किंवा त्याहून अधिक पदांवर, मग ते स्थायी किंवा अस्थायी असू दे, धारणाधिकार धारण करणार नाही. आणि तिसरं जे आहे, ज्या पदावर दुसऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचा धारणाधिकार आहे अशा पदावर शासकीय कर्मचाऱ्याची कायम नियुक्ती करता येत नाही. सो हे 3 महत्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. शासकीय कर्मचाऱ्यास विवाह विषयक कोणते बंधन पाळणे आवश्यक नाही असं म्हटलंय, परंतु थोडंसं या प्रश्नामध्ये त्यांनी भाषा जी आहे ती तुटक आणि त्रोटक वापरलेली आहे. त्याच्यामुळे प्रश्न सोडवताना थोडंसं कठीण वाटायला लागतं किंवा तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. त्याला आपण सुधारित करून घेऊया. बघा काय म्हटले, शासकीय कर्मचाऱ्याचा जीवनसाथी ह्यात असताना, म्हणजे जिवंत असताना अन्य व्यक्तीशी विवाह, बघा कुठलाही शासकीय कर्मचारी त्याचा जीवनसाथी ह्यात असताना अन्य व्यक्तीशी विवाह करू शकतो का, नाही करू शकत. ज्याचा जीवनसाथी ह्यात आहे अशा व्यक्तीशी विवाह करू शकतो का, नाही करू शकत. दुसरी गोष्ट, जीवनसाथी शासकीय कर्मचारी, आता हे विभक्त वगैरे असेल तर त्याला कंडिशन लागू. जीवनसाथी शासकीय कर्मचारी असल्यास शासनाची पूर्व परवानगी. बघा असं नाही की कुठलाही जीवनसाथी हा शासकीय कर्मचारी आहे आणि त्याच्याशी विवाह करायचा असेल शासकीय कर्मचाऱ्याला तर शासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागते, असं काही आहे का, नाहीये. त्याच्यामुळे ही काही अट जी आहे ती पाळणे बंधनकारक आहे का, तर नाही, आवश्यक नाहीये. परदेशी नागरिक असल्यास शासनास कळवणे आवश्यक आहे, तर आवश्यक आहे. ओके, मग त्यांनी काय विचारले, काय पाळणं आवश्यक नाहीये, तर नंबर 3 क्रमांकाचं जे आहे पाळणं आवश्यक नाही. ओके, बदली या व्याख्येत पुढीलपैकी कोणत्या विधानाचा अंतर्भाव आहे. बेसिक प्रश्न आहे, फार काही कठीण, खूप डीप आणि तुम्हाला नियमाचं तिथे अर्थ हे करायचं आहे, अर्थविवरण करायचं आहे असं काहीही नाहीये. आपली ही परीक्षा जी आहे ती बेसिक ज्ञानासाठीची आहे, त्याच्यामुळे तुम्ही फार त्याच्यामध्ये आपण 40 वर्षाचा अनुभव त्याला लागतो असं अशातला काही भाग नाही. ओके, बदली या व्याख्येत पुढीलपैकी कोणत्या विधानाचा अंतर्भाव आहे,
तर नवीन पदाची कर्तव्य सांभाळणे नंबर 1 लक्षात घ्या. आणि मुख्यालयात झालेला बदल हे दोन मुद्दे जे आहेत या व्याख्येमध्ये जे आहेत ते अंतर्भाव आहेत. अ आणि ब हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम कोणत्या दिनांकापासून अंमलात आलेला आहे त्याची तारीख विचारण्यात आलेली आहे. बरोबर आहे. तारीख 12 जुलै 1997, 1979, 1981. जेव्हा तो नियमच 79चा आहे तर तेव्हा हे दोन आपण काढूनच टाकूया. ओके, त्यामुळे 21 जुलै की 12 जुलै तर 12 जुलै 1979. ओके, पुढीलपैकी कोणती रजा विशेष प्रकारच्या रजेत मोडत नाही. बघा काय म्हटले, कोणती रजा विशेष प्रकारच्या रजेत मोडत नाही. बघा, प्रसूती रजा, रुग्णालयीन रजा आणि अपघाती रजेमुळे विशेष विकलांगता रजा या विशेष स्वरूपाच्या रजा आहेत. पण असाधारण रजा जी आहे ती विशेष स्वरूपाची रजा नाही. बघा, असाधारण रजा म्हणजे काय, तर असाधारण रजेच्या बाबतीत लक्षात घ्या की कधी मंजूर करता येईल आणि त्याच्यामध्ये मर्यादा काय आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर पहिली गोष्ट बघा, इतर रजा उपलब्ध नसेल तेव्हा नंबर 1. दुसरी गोष्ट, इतर रजा उपलब्ध असली तरी सुद्धा जर कर्मचारी लेखी अर्ज करून विनंती करत असेल तर अशा प्रसंगी मंजूर करता येते. दोनच मुद्दे लक्षात ठेवा. ओके, कायम सेवेत नसलेल्यांसाठी मर्यादा. आता याच्यामध्ये बघा की एका वेळी 3 महिने, 6 महिने केव्हा, तर जर 3 वर्ष सतत सेवा झालेली असेल आणि वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर 12 महिने केव्हा, आजारपण 5 वर्ष सतत सेवा झालेली आहे आणि जिल्हा शल्य चिकित्सक किंवा अधीक्षक यांचं प्रमाणपत्र आणलेलं असेल. 12 महिने केव्हा, 1 वर्ष सेवा झालेली आहे, कर्करोग किंवा मानसिक आजार असेल आणि इत्यादीवर उपचार चालू असतील तर. 18 महिने केव्हा, जेव्हा 1 वर्ष सेवा आहे, क्षयरोग आणि कुष्ठरोगाचा मांडणी उपचार चालू आहे तेव्हा. आणि 24 महिने केव्हा, तर लोकहितार्थ अभ्यासक्रम जर करत असेल तो पूर्ण आणि 3 वर्ष सतत सेवा असेल तर या ग्राउंडच्या खाली आपल्याला असाधारण रजा जी आहे ती मंजूर होते. तर हा ABCDEF जो आहे हे 5 ते 6 जे प्रकार आहेत किंवा त्याचे जे प्रकार म्हणण्यापेक्षा त्याचे जे कंडिशन्स आहेत ते तुम्हाला जोड्या लावा स्वरूपात जे आहे ते प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि ते तुम्हाला अत्यंत सिम्प्लिफाईड करून नोट्स मध्ये जे आहे ते दिलेले आहेत. ओके, शासकीय कर्मचाऱ्यांची स्वीयत्तर सेवेमधील बदली किंवा स्वीयत्तर सेवेमधील मुदतवाढ मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्याने अशा मंजुरी आदेशाची प्रत यांना पाठवलीच पाहिजे. च शब्द वापरलेला आहे. तर कुणाला पाठवलीच पाहिजे, तर रोखपाल किंवा लेखापाल हे नाही त्याच्यामध्ये. तर लेखा परीक्षा अधिकारी आणि शासकीय कर्मचारी अ आणि ब हे त्याचं योग्य उत्तर आहे. अ आणि ब लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 2. याच्यामध्ये काय म्हटलंय बघा की स्वीयत्तर सेवेमधील बदली जी आहे त्याच्या अटी शर्ती अशा आहेत की स्वीयत्तर सेवेत बदली किंवा मुदतवाढ जर मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्याने मंजुरी आदेशाची एक प्रत जी आहे ती कर्मचाऱ्याला द्यायला पाहिजे, दुसरी प्रत जी आहे ती लेखा परीक्षा अधिकाऱ्यास पाठवणं आवश्यक आहे. मग आता ते कर्मचाऱ्याने सुद्धा काही अटी शर्तींच्या मध्ये किंवा त्याचे जे काही पाळायला पाहिजे तशी काही गोष्टी आहेत त्यामध्ये बघा की मंजुरी आदेशाची प्रत वेतन लेखा परीक्षा अधिकाऱ्यास त्वरित पाठवायला लागेल. दुसरी गोष्ट की अंशदान कोणाकडे द्यायचे याबाबत सूचना त्या अधिकाऱ्याकडून घ्याव्या लागतील. स्वीयत्तर सेवेत जाताना, सेवेत असताना व परत येताना कार्यभार हस्तांतरणाच्या तारखा वेळा कळवणे आवश्यक आहे. ओके, त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. पुढे जाऊन तुम्हाला या गोष्टीवर प्रश्न येऊ शकतो. तसेच वेतन, रजा, डाक पत्ता व आवश्यक माहिती वेळोवेळी देणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा की स्वीयत्तर सेवेत बदली झालेल्या कर्मचाऱ्यास संबंधित नियमांची पूर्ण माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतर वेतन व सेवा शर्ती विनियमित करणारे नियम आदेश काटेकोर पडणे आवश्यक आहे. या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत परिशिष्ट 3 मध्ये त्याची मार्गदर्शक तत्व पण दिलेली आहेत जे सक्षम प्राधिकारी किंवा स्वेत्तर नियुक्ती आहेत त्यांच्यासाठीचे. ओके, नेक्स्ट काय म्हटलंय बघा की नियत वयोमान निवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याची निवृत्ती वेतन विषयक कागदपत्र सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वी जास्तीत जास्त रिकाम्या जागांच्या आत लेखा परीक्षा अधिकाऱ्याकडे पाठविण्यात यावी. तयार करण्याचा प्रश्नच नाही, पाठवण्यात आले, त्यामुळे 6 महिने त्याचे योग्य उत्तर आहे. ओके, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत शासकीय कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन देण्यात येईल? रुग्णता निवृत्ती वेतन केव्हा देण्यात येईल असा एक प्रश्न आहे. तर शासकीय कर्मचाऱ्याला शारीरिक किंवा मानसिक विकलांगता आलेली असेल त्या प्रसंगी नंबर 1 बरोबर आहे. दुसरं आहे की शासकीय सेवेकरिता किंवा शासकीय सेवेत ज्या विशिष्ट शाखेत तो काम करीत आहे तेथील कामाकरता तो असमर्थ जर असेल. ओके, काय कारणास्तव शारीरिक किंवा मानसिक विकलांगता आलेली आहे या कारणास्तव जर तो असमर्थ असेल आणि शासकीय सेवेकरता असमर्थ आहे अशा बाबतीतला वैद्यकीय प्रमाणपत्र जो आहे तो सादर करत असेल तर त्या व्यक्तीला जे आहे अशा पद्धतीची रुग्णता निवृत्ती वेतन जे आहे त्याला ते लागू होतं. तर अ, ब आणि क हे तीनही विधानं त्याच्यामध्ये बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, रुग्णता निवृत्ती वेतनच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या की कर्मचाऱ्याला नियत वयोमान पूर्ण होण्यापूर्वी, ओके, जे 58-60 आहे ते शारीरिक किंवा मानसिक आजारामुळे
तो पुढील सेवेसाठी अपात्र आहे असे जर सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विहित नमुन्यांमध्ये, लक्षात घ्या, विहित नमुन्यांमध्ये प्रमाणपत्र दिलं तर त्याची, आणि जर दिले व त्याची सेवा 10 वर्ष पूर्ण झालेली असेल, तसेच त्याचा आजार हा त्याच्या अनियमित सवयीमुळे त्याला जडलेला नसेल, तर त्याला सेवानिवृत्त केले जाऊ शकते व त्यावेळेस त्याला जे सेवानिवृत्ती वेतन मंजूर केले जाते त्याला रुग्णता सेवानिवृत्ती वेतन असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो हा भाग त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके. सो अशा पद्धतीने मित्र हो, आतापर्यंत आपण जो भाग याच्यामध्ये पाहिलेला आहे, की जे PYQ पाहिलेले आहे, त्याच्यावर तुम्हाला एक कल्पना येत असेल की प्रत्येक मनाचे नियम जो आहे तो आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंगने करायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप असं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स नाहीयेत. सरावासाठी तुम्ही जेव्हा प्रश्न अभ्यासणार आहात तेव्हा तुम्हाला ती गोष्ट लक्षात येणार आहे. आयोगाच्याच प्रश्नांचा दर्जा आणि आयोगाच्याच प्रश्नांना प्रमाणभूत मानून आपण सराव प्रश्न जे आहेत ते करणार आहोत. 4 जानेवारीपासून आपण सराव प्रश्नांना एक आठवडा इकडे तिकडे होऊ शकतो, ते आमच्या आता कामावर डिपेंड करणार आहे, परंतु जानेवारी महिन्यात आपले संपूर्ण सिलेबसवर आधारित पेपर्स सुरू करूया. ओके. आणि पीडीएफ जे आहे ते आम्ही वाचनासाठी ठेवलेले आहेत, परंतु तुम्हाला ते हार्ड कॉपी स्वरूपात घरपोच मिळणार आहेत. त्यामुळे ते डाउनलोड वगैरे करण्याचा याच्यात जाऊ नका, प्रिंट आउट घेण्याच्या याच्यात जाऊ नका. आम्हीच तुम्हाला ते घरपोच पाठवणार आहोत. तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा तुमच्या सहकाऱ्यांना NICF च्या या कोर्स विषयी नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.